तर ही अलिबागची ट्रिप आम्हाला खूप सुंदर मेमरीज देऊन गेली. हॅलो गाईज, मी सुप्रिया. आम्ही पोहोचलो मुद्रा विला अँड रिसॉर्ट मध्ये. सगळे खूपच एक्सायटेड होते. हा फक्त स्टे नव्हता, हा होता फॅमिलीचा क्वालिटी टाइम. विला खूप सुंदर होता. थोडासा आराम केला आणि पटकन फ्रेशन अप होऊन आम्ही गेलो जेवण करायला. व्हेज मध्ये पनीरची भाजी, बाकी नॉन व्हेज मध्ये मालवणी चिकन आणि फिश थाली तर झालीच पाहिजे. जेवण एकदम मस्त होतं. फोटोबा तर झाला. आता फोटोबा करूया, म्हणजे थोडेफार फोटो क्लिक केले. सुंदर सुंदर फोटोज काढण्याचा कार्यक्रम पार पडला आणि आठवणी कॅप्चर करून ठेवल्या. नंतर थोडासा आराम केला आणि मग सगळ्यांचा फेवरेट वेळ, पूल टाइम. पूलमध्ये जाण्यासाठी सगळेच एक्सायटेड होते आणि सगळ्यात स्पेशल मुमेंट हा होता की मम्मी पहिल्यांदा पूलमध्ये उतरणार होती आणि त्या मुमेंटला पप्पांची खूप आठवण आली. ते असते तर अजून खूप मज्जा आली असती, मज्जाच डबल झाली असती. मामा मामी सगळे इतके एन्जॉय करत होते. गाणी लावली, मस्ती केली आणि बाबूचे तर वेगळेच ठुमके चालू होते. एक एक करून सगळे पूल मधून बाहेर आलो आणि फ्रेश झालो. समोर जे तुम्हाला दिसतंय ते विला आहे आणि आम्ही 2 रूम बुक केले होते. खूप छान सर्व्हिस आणि खूप छान वातावरण होतं तिकडे. ऍक्च्युली मम्मीचा बर्थडे काही दिवसांनी होता, पण आम्ही एकत्र होतो म्हणून छोटंसं सेलिब्रेशन करूया असं ठरवलं. आम्हाला फक्त तिला खुश ठेवायचं आहे. केक ऑर्डर केला आणि अचानक सेलिब्रेशन केल्यामुळे ती थोडीशी इमोशनल पण झाली. फॅमिली सोबतचे हे छोटे छोटे क्षण खरं हॅपीनेस देऊन जातात. मुद्रा विलाची ही आठवण कायम स्पेशल राहणार. इनडोअर आणि आउटडोअर अशा गेमही तिकडे अवेलेबल आहेत. पण आम्हाला भूक लागली होती, त्यामुळे आम्ही जेवणाची ऑर्डर दिली आणि पटकन जेवणाला सुरुवात केली. आणि अशाच पद्धतीने डे 2 इन अलिबाग सक्सेसफुली डन झालेला आहे. सगळे थकलेले होते, त्यामुळं निवांत झोपी गेले सगळे. डे 3 इन अलिबाग. ब्रेकफास्ट इन्क्लूड असल्याने आम्ही पटकन ब्रेकफास्टसाठी गेलो. पोहे, उपमा, मिसळ, ब्रेड बटर, चहा, कॉफी आणि स्वीट असं सगळंच इथे अवेलेबल होतं. आणि या मॅडमचं फेवरेट फ्रुट्सही होते. चेकआउट केलं आणि आम्ही फोटो काढून लगेच आम्हाला निघायचं होतं.